परवाना विभागानं त्या असल्या कॅफेज असतील किंवा ह्याच्यावरती हे मसाज सेंटर तातडीनं सील करायचे हा आदेश झाला पाहिजे. कारण लहान लहान मुलं मुली त्या कॅफेज मध्ये रोज त्या ठिकाणी आढळून येतात. हे त्या कोल्हापूरच्या संस्कृतीला कुठेतरी कायम बसताना का म्हणजे फौजाला दाखल करून गदार टाकाय लोकांना. सगळीकडे चाललंय त्या वेळेवर तातडीनं कारवाई करा. आम्ही यासाठी विशेष नेमण्यासाठी हा ठराव आणलेला आहे. माझी आयुक्तांना विनंती की विशेष 5 लोकांची कमिटी आणि महिन्यामध्ये सर्च करून हे सगळे सील झाले पाहिजे. साहेब, अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये एवढे विना परवाना यात्री निवास आहेत. परवा इतका विचित्र प्रकार झाला की ज्या परिसरामध्ये केस झालेले आहे. साहेब, अशा पद्धतीचं जर व्हायला त्या यात्री निवासामध्ये दारू पिणे आजूबाजूच्या लोकांना त्रास लागलेला आहे. पार्ट्या सुरू आहे त्या हल्ली तर त्या ठिकाणी साहेब असं नका आपण विषयावर होतोय. मुळामध्ये असा आरोप आपण करण्यापेक्षा त्या यात्री निवास जे आहे त्या भागांमध्ये त्या ती चुकीचे तिथं असत त्यांच्यावर करा. सर्वसकट सगळ्यांना घ्या नको. भाविकच राहतात तिथे दुसरं पण राहत नाही त्या भागामध्ये. काय केलंय आता साहेब काय होते लोकांनी काय केलंय भाविकांची सोय म्हणून पण आपण त्या दृष्टिकोनातून बघूया. काही लोकांनी आपले फ्लॅट जाऊन भाड्याने घेतले आणि त्या ठिकाणी होमस्टे केले. अशा काय आपल्याला एक सेवा म्हणून बाबा भाविक पर्यटकांना देण्यासाठी